महानुभाव पंथस्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र गळनिंब जुने तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील स्थान पोथी अनुक्रमांक 87 मधील स्थान वंदन करत आहोत। या स्थानाला जाण्याचा मार्ग संभाजीनगर अहमदनगर मार्गावर प्रवरा संगम दरम्यान भेंडाळा हे गाव आहे। भेंडाळ्याहून नवे गळनिंबला जावे, नंतर नवे आगर वाडगावला जावे आणि तेथून गळनिंब लिफ्टकडे जावे। लिफ्टचा रस्ता विचारून घ्यावा। लिफ्टच्या जवळच आपले स्थान आहे। धनगरपट्टा जो रस्ता आहे तिथून हे किती किलोमीटर अंतर येईल साधारण? त्या पट्ट्यापासून आपलं स्थान 5 किलोमीटर। डायरेक्ट स्थानापाशी टर्न मारल्यापासून साधारण 4-5 किलोमीटरचं अंतर आहे। सगळीकडे शेती आहे। श्री क्षेत्र गळनिंब सध्या आपल्याला दिसत आहे। एक नाही दुर्मिळ स्थान दर्शन हो इकडचे पहा। हे खांब वगैरे फार पुरातन आहे तिकडे। बस 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 अनेक भक्तगण सध्या दुपारच्या वेळेस श्री क्षेत्र उत्तर गळनिंब या ठिकाणी येत आहेत। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। दंडवत।
श्री क्षेत्र गळनिंब उत्तर तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील अतिशय दुर्मिळ स्थान दर्शन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. चित्र गळनिंब या साईडला दक्षिण गळनिंब आहे. दंडवत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ दुर्मिळ स्थान दर्शनामध्ये आज श्री क्षेत्र गळनिंब तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील उत्तर गळनिंब जे आहे कायम पाण्यात असतं ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आज अनेक भक्तगण सध्या हे स्थान उघड झाल्यामुळे स्थान वंदनासाठी आलेले आहे. परमेश्वराला हेच विनंती करत आहे की याही स्थानाचं दर्शन सर्वांना घडावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. आता पलीकडल्या गळींना भूतानंद ग्रह दवडणे अशी लीळा आहे. धाब्याचा देव ते गंगापूर तालुक्यात जात. हा म्हणजे अशा भरपूर काही भूतानंदाचं कसं येते तर त्याला धाब्याचा देव म्हणतात पलीकड गंगापूर तालुक्यामध्ये. आणि भगवंत त्या ठिकाणी एक दिवस असतात. काही आता मी आताच सांगितलं कोणाचा भाव कसा आहे कोणाचा भाव कसा आहे. आणि पूर्वीचे लोक हे राजस तामस त्या भूमीला नाव देतात त्या देवतेला नाव देतात त्या वस्तू. तुम्हाला कुठलीही देवता मांडायची आणि तिला काय नाव द्यायचं हा त्या भक्तावर अवलंबून आहे. एखादा पाषाण तर म्हणला नाही का मला हे नाव द्या म्हणून काही नाही ना कुठलीच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी धाब्याचा देव म्हणत होते आणि भावच होता तिथं. मग त्या ठिकाणी काही मंडळीला तमोगुणच प्रभू होता म्हणून हिंसा करायची होती. म्हणून स्वामी सांगतात का आता चला हो आपल्याला इथून जावं लागेल. मग भगवंत त्या ठिकाणी ज्याला आपण प्रयाण करतात त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी निघताना जाता येता काही त्या माणसाला बाधा होत असं त्या जाता येतात. मग भगवंत भूतानंदा नावाची जी बाई आहे ती बाई तुम्ही काय करा म्हणे या झाडाला स्पर्श करा म्हणे. त्यांची जी भीती आहे का त्यांची भीती घालवण्यासाठी बाई या झाडाला तुम्ही काय करा स्पर्श करा म्हणे. आणि स्पर्श केल्यामुळं त्या पूर्ण गावाला भयमुक्त केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणची भूतानंदा ग्रह दवडणे करवी म्हणजे अशा प्रकार पलीकडल्या गळींची आहे. अलीकडल्या गळींचे आता मी संवार प्रकरण निरूपण केलेलं आहे. आणि पलीकडल्या जी गळींच आहे त्या ठिकाणी भूतानंद ग्रह दवडणे अशी लीळा आहे. म्हणजे मग तसं ते जवळच आहे. मग खडकुली वगैरे आगारी वाडगाव हा असे जवळ जवळ स्थान आहेत. दंडवत प्रणाम बाबा. मी केवळ खडकुलीचे अनेक स्थान वंदन करत असतो. त्यातील उत्तर गळनिंबाची बाबाने अतिशय सुंदर लीळा निरूपण केलेली आहे.
त्याच्यानंतर कोटेश्वरचे जे आहे त्याची देखील अतिशय सुंदर लीळा, त्याच्यानंतर सुरेगावची आणि घटसिद्धनाथची लीळा देखील या ठिकाणी निरूपण केलेली आहे. सर्व सद्भक्तांनो, आपल्याला संत महंताकडून लीळा माहिती व्हावी स्थानावर आलो आणि केवळ आपल्याला हे लीळा संत महंताच्या मुखातून मिळावी, आपल्याला समजावी, निरूपण व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलो. बाबाने अतिशय सुंदर लीळा या ठिकाणी निरूपण केलेली आहे. दंडोत प्रणाम बाबा, दंडोत.